नमस्कार, मी संजना आपल्या सर्वांचं आज स्वागत करते आपल्या ध्यानाच्या सेशनमध्ये. सीझन 5 सुरू आहे आणि आपण आज नेहमीसारखं ध्यान करणार आहोत आणि खूप सर्वांचा अजूनच मनापासून आभार आणि धन्यवाद की आपण सर्व रोज डेली ध्यान करत आहोत सोबत. तर आजच्या विषयाकडे जाण्याआधी आपण प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सरांना आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंटला. तर आजचा विषय सुद्धा अगदी सुंदर आहे. त्याचं महत्व आज आपल्याला कळलं, तर त्याच्यावरती आपण इम्प्लिमेंट करावं असंच माझी इच्छा आहे किंवा असंच तुम्ही स्वतःला स्वतःची इच्छा आली पाहिजे. तो विषय आहे सुरुवात करा. अर्थात इंग्लिशमध्ये त्याला इनिशिएट करायला म्हणतात किंवा इनिशिएशन म्हणतात. तर सुरुवात कसली करा? त्याच्यावरही आपण येऊ. अध्यात्मामध्ये असल्यावरती ऑब्व्हियसली सुरुवात आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रवासाची तर करायचीच आहे. तर आपण सुरुवात करूया हे समजून, की हे समजण्यासाठी हे गरजेचं आहे, की आपलं मन आहे. मनाचे 2 प्रकार असतात. एक मन जे कायम काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी इच्छुक असतं. क्युरिओसिटी त्याच्यामध्ये असते. दुसरं मन जे काहीच करू इच्छित नाही किंवा ज्याला काहीच सुरुवात करायची इच्छा नसते. जिथे आहे तिथे थांबलेलं असतं. असे 2 प्रकारचे आपले मन असतात. आहे एकच मन, पण त्यातही 2 भाग आहेत. एक मन सदैव आपल्याला म्हणतं, की आपण काहीतरी सुरुवात करावी, कशाचं तरी इनिशिएशन घ्यावं आणि सुरू करावं, स्टार्ट करावं. दुसरं मन म्हणतं, की नाही जे आहे चालू आहे, ठीक आहे, मला काही करायचं नाहीये. पण जर आपण स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःचं धैर्य वाढवलं, पेशन्स वाढवलं, तर हे कुठे ना कुठेतरी आपल्याला माहिती आहे, की आपल्यालाच आपल्या आयुष्यातलं सुरुवात करायची आहे. कुठल्याही प्रकारची ती सुरुवात असू देत. नो नो डाउट की आपल्याला आपले आई-वडील, आपले पेरेंट्स, आपले मित्र, आपले ओळखीचे जेवढे पण शुभचिंतक आहेत, ते आपल्याला मदत करतील. मदतचा अर्थ असा नाही की ते आपल्या जागी येऊन आपले कार्य करतील, नाही. आपल्याला ते मार्ग दाखवतील, आपल्याला ते रस्ता दाखवतील. पण शेवटी सुरुवात करायची आहे आपल्याला स्वतःला. आपल्या वाटेचं कोणी येऊन आपल्या बिहाफमध्ये कुठली गोष्ट करणार नाहीये. ते आपण स्वतः आहोत आणि आपल्या स्वतःला ते ठरवायचं आहे, की आपल्याला करायचं काय आहे. आणि इथे सुद्धा आपल्या आतमधल्या आवाजाचा ऐकूनच आपल्याला प्रारंभ करायचा आहे त्याचा. आरंभ करा, काहीतरी आहे, सुरू करा. वाट नाही बघायची आहे, की असं-असं थांबूया, मग करूया, मग पुढे बघितलं जाईल. जे काही असू देत, मी इन जनरल जेनेरिक सांगते, की वाट नाही बघायची आहे. आपल्याला बस करत राहायचंय. कधी-कधी होतं असं, की आपल्याला बरेचसे जन्म घ्यावे लागतात. आपल्या या थांबलेल्या मनाला, ज्याने सुरुवातच केलेली नाहीये, त्या मनाला सुरुवात करण्याच्या पायरीवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला कितीतरी वेळेस जन्म घ्यावे लागतात. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे, की कर्म आपल्याला स्वच्छ करण्यासाठी, कर्म साफ करण्यासाठी कितीतरी वेळेस जन्म घ्यावा लागतो. सिमिलरली आपल्याला आपल्या मनाला जो 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले, एक सुरुवातीच्या आधी एकदम स्तब्ध मन असतं, शांत, काहीच करत नाही, एकदम स्टॉप. दुसरं असतं ज्याला इच्छा असते काहीतरी करण्याची आणि ते प्रारंभ तो सुरू करतो. तर ह्या दोघांच्या प्रवासामध्ये किंवा जे थांबलेलं मन आहे त्याला काहीतरी सुरुवातीपर्यंत खेचून न्यायला किंवा त्याच्या आतमधली जी स्वतःचा गुणधर्म आहे, सुरुवात त्याच्यामध्ये आली पाहिजे. त्याला त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करायला कितीतरी वेळेस आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि ह्या जन्म घेण्यासाठी आपल्याला स्वतःची मेहनत असते. पण आपलं मन परत मध्ये येतं. इथे आपल्याला स्वतःला समजायचं आहे, की आपण जे काही सुरुवात करत आहोत, ते कोणी आपल्या जागी येऊन करणार नाही. आपल्याला स्वतःला एक दिवस स्वतःचं स्वतः ठरवायचं आहे आणि स्वतःची स्वतः ती सुरुवात करायची आहे. एखादं कार्य ठरवलं करायचं, एखादं लक्ष्य आपण ठरवलं, तर कुठून ना कुठून तरी सुरुवात करावी लागते. ती सुरुवात आपण स्वतःच करायची आहे. आपल्या बिहाफमध्ये कोणी करणार नाही. फॉर एक्झाम्पल जसं आपण शाळेत जातो. शाळेत जातो, आपल्याला काही ना काही शिकवलं जातं, अभ्यास दिला जातो. आपला वर्ग असतो, आपल्याला आपली शिक्षिका काहीतरी शिकवत असते. तर त्यातही तिने शिकवल्यावरती आपण शिकतो. आपण आपली जर इच्छाच नसेल किंवा आपल्याला सुरुवात करायची इच्छा नसेल, तर आपण शिकणार आहोत का? नाही. डेफिनेटली आपल्याला आपले शिक्षक मार्गदर्शन दाखवतील, ते आपल्याला गाईड करतील, ते आपल्याला रस्ता दाखवतील, मार्ग दाखवतील.
पण त्या मार्गावर जायचं आहे की नाही जायचं आहे किंवा काय करायचं आहे? की आपण स्वतःला आरंभ करायचा आहे की थांबून राहायचंय? जर थांबून राहिलो तर आपली कुठल्याच प्रकारची ग्रोथ होणार नाही. पण जर आपण ठरवलं, हे निश्चित केलं मनाला, की मी सुरुवात तर करणार. मग तो मार्ग विचित्र असू देत, तो मार्ग सोप्पा असू देत, तो मार्ग कसाही असू देत. पण त्यातनं जर मला आउटपुट मिळत असेल, माझ्या भल्यासाठी काहीतरी चांगलं होत असेल, तर मी त्या गोष्टीची सुरुवात करणार. मी माझ्या मनाचा आवाज ऐकणार आणि मी सुरुवात करणार. मग विभिन्न प्रकारच्या गोष्टी असतात, विभिन्न प्रकारचे अनुभव आपल्याला घ्यायचे आहेत. कधी आपल्याला सुरुवात करावी लागते छोट्याशा गोष्टीसाठी, कधी आपल्याला सुरुवात करावी लागते मोठ्याशा अशा काहीतरी निर्णय घेऊन, ज्याचा आपल्याला थोडासा विचार पडतो, की करू की नको. पण इथेही आपल्या मनाचं आपण ऐकलं, आपल्या इंट्युशनचं आपण ऐकलं, आपल्या आपल्या गट फिलिंगचं आपण ऐकलं, आपल्या इनर व्हॉइसचं आपण ऐकलं, आपल्या आत्म्याच्या आवाजाचं आपण ऐकलं, तर ती सुरुवात करणं एकदम व्यर्थ नसतं. एकदम वर्थ असतं. चांगलं असतं. हे जेव्हा आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट जेव्हा येतो किंवा त्या त्या प्रोसेसमध्ये, त्या जर्नीमध्ये, त्या प्रवासामध्ये जेव्हा आपल्याला छान वाटायला सुरुवात होते, मनामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, की आपण जी सुरुवात केली ती अगदी योग्य होती आणि तिथून पुढे मला जे काही येईल, ते मला समजते मला काय मिळत असेल किंवा तेच मला हवं होतं. जे आपलं थांबलेलं मन असतं, त्याला स्वतःची आपली काही काळजी नसते. आपल्या भौतिक शरीराचीही नसते. त्याला स्वतःचीही काही घेणं-देणं नसतं. पण जे मन आपलं स्वतःला म्हणतं, की मी सुरुवात करणार. ते स्वतःसाठीही सुरुवात करतं. ते स्वतःच्या भौतिक शरीर जे त्याला भेटलं आहे, त्याच्यासाठीही सुरुवात करतं. आपल्याला लहानपणी आपण बघतो, जसं मी सांगितलं, उदाहरणार्थ एखाद्या टीचरने आपल्याला काही शिकवलं. तर ती आपल्याला सांगते, की हे असं नाही, असं आहे. ते घ्यायचंय की नाही, त्याच्यात सुरुवात करायची की नाही, हा आपला भाग आहे. ती तिचं पूर्ण काम करणार, ती शिकवणार. पण ते शिकून ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं की नाही, तिथे सुरुवात करावी लागते. आयुष्यात काही ठरवलं, तर ठरवलेली गोष्ट ठरवून फक्त मनाच्या एका कोपऱ्यात ठेवायची आहे, की त्याच्यावर काही काम करायचं आहे, त्या गोष्टीसाठी सुरुवात लागते. आयुष्याचे मोठे निर्णय घ्यायचे असतील, ते निर्णय तुमच्यासाठी तुमचे आई-वडील तुम्हाला मार्गदर्शन दाखवू शकतात, अगेन गाईड करू शकतात. पण तुमच्या जागी येऊन ते तुम्हाला त्याच्यासाठी कामं नाही करू देऊ शकत किंवा तुमच्यासाठी ते तुमचं येऊन काही करून नाही देऊ शकत. असं असतं तर मग आज जगात जगात जगायला फार सोपं झालं असतं. मी तुमचं काम केलं असतं, तुम्ही माझं काम केलं असतं. ज्याला जे सोपं वाटलं असतं त्याने ते काम केलं असतं. पण तसं नाहीये. जसं उच्च जगामध्ये, जसं हायर वर्ल्ड्समध्ये आपल्याला स्वतःचेच कार्य करायचे आहेत. आपल्याला स्वतः प्रगती करायची आहे. आपल्याला स्वतः सत्य सामोरे जायचंय. आपल्याला स्वतःला जर खोटं बोललेलो असू किंवा कर्म घेतले असतील, तर त्याच्या समोरही आपल्याला स्वतःला जायचंय. आपल्या जागेवर कोणी येणार नाही. तिथेही ती सुरुवात आपल्याला स्वतःलाच करायची आहे. पुश तुम्हाला मिळेल, पण तिथे पण आपण स्वतः ते एक्सेप्ट करतोय की नाही, स्वतःच आपण साध्य करतोय की नाही, चांगल्या मार्गाने आपण खरं बोलतोय की नाही, तिथे पण आपल्याला कोणी जज नाही करणार. पण सुरुवात नक्कीच करावी लागेल, कारण की त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर हे इन जनरल सुरुवातीबद्दल आपण बोललो. पण खऱ्या अर्थाने सुरुवात करा, तर कशाची करायची आहे? ध्यानाची करायची आहे. ध्यानाची करायची सुरुवात स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखायची करायची आहे. आपण जन्म घेतलाय, उगाच जन्म घ्यायचा म्हणून घेतला नाहीये. उगाच जगायचं म्हणून जगत नाहीये. आज जितके पण लोकं ध्यानात आहेत, आपण जितके पण लोकं सोबत आहोत, त्या सर्वांनी अध्यात्मामध्ये यायच्या मागे काही ना काही कारण तर नक्कीच आहे. ते पण सगळ्यांचं कारण सेम आहे की नाही? नाही, अजिबात नाही. प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. पण कुठून तरी मनाला वाटलं आणि मनाने सुरुवात केली. कसली? ध्यानात यायची. ध्यान करायची सुरुवात केली. ऑब्व्हियसली तुम्हाला कोणी सांगणार नाही, की बाबा तुझ्या वाट्याचं ध्यान मी करतो. नाही करू शकत. तुम्ही ठरवलं, तुमच्या मनातनं तुम्हाला करावंसं वाटलं, म्हणजे ते कोणतं मन आहे? ते मन ज्यांनी सुरुवात करायला ठरवलंय. म्हणजे आज आपण जितके पण लोकं ध्यानामध्ये आहोत, लक्षात द्या, जितके पण लोकं आपण आज सोबत रेग्युलरली ध्यान करत आहोत किंवा जेही आपल्या आपल्या ध्यानात आलं असेल, ते व्यक्ती
नक्कीच आपण चक्रा सीरीज मध्ये पण ऐकलं होतं, की तो व्यक्ती आपल्या विशुद्ध चक्रामध्ये किंवा आज्ञा चक्रामध्ये किंवा सहस्रार चक्रामध्ये असणार. त्याशिवाय तो येणार नाही ध्यानामध्ये. कारण की कितीतरी वेळेस जन्म घ्यावे लागतात, कितीतरी लाईफटाईम्स आपल्याला जन्म घ्यावे लागतात. त्याच्यानंतर आपल्याला ती ओढ लागते, ती क्युरिओसिटी लागते. ते ते जाणून घ्यायची इच्छा होते, ती सुरुवात करायची इच्छा होते. कसली अध्यात्मामध्ये यायची, स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखायची, सत्य काय ते बघायची आणि आनंदाने आपल्या आत्म्याला सर्व प्रकारचे अनुभव द्यायची. ती इच्छा आपण कितीतरी वेळेस जन्म घेतल्यानंतर आपल्यामध्ये आली. अर्थात आपलंही मन एका काळी खूप थांबलेलं होतं, स्तब्ध होतं एक प्रकारचं. त्याला इच्छुक मन बदलण्यामध्ये किंवा सुरुवात करण्याच्या मनामध्ये त्याला त्या स्टेजपर्यंत आपण कितीतरी वेळेस जन्म घेऊन आल्यानंतर आलोय. पहिले जे 4 चक्र आहेत, विशुद्ध चक्राच्या आधीपर्यंत जेवढे 4 चक्र आहेत, तितक्या वेळा आपण जेव्हा आपण जन्म घेतला असेल, त्या वेळी आपलं कोणतं मन होतं ॲक्टिव्ह किंवा कोणतं मन आपलं जास्त राहायचं, जास्त याच्यामध्ये राहायचं त्या लेव्हलमध्ये तो होतं आपलं शांत, एकदम स्टॉप, एकदम थांबलेलं मन. त्याचा प्रवास पूर्ण पार पाडून, त्या चक्रांना ॲक्टिव्हेट करून, समजून त्याच्यावर पुढे येऊन आपण हा जन्म घेतलाय. पुढचे 3 चक्रांमध्ये राहिला. कारण की जो व्यक्ती विशुद्ध चक्र किंवा आज्ञा चक्र किंवा सहस्रार चक्र स्टेटमध्ये, स्थितीमध्ये जोपर्यंत नसेल, तोपर्यंत तो कधीच ध्यानामध्ये येणार नाही. इथेही आपल्या आत्म्याने सुरुवात केली, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. सुरुवात तर फार आधीपासून आपल्या आत्म्याने केली. जेव्हा तिने ठरवलं, की तिला स्वतःच आत्मज्ञान वाढवायचं आहे, तिला स्वतःचा प्रवास पूर्ण करायचा आहे, तिला स्वतःचा मार्ग स्वतः शोधायचा आहे. तिला अति अनुभव घेऊन, अधिक चांगले अनुभव, वाईट अनुभव, सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन तिला पुढे जायचंय. तेव्हाच तिने सुरुवात केली आणि तेव्हा स्वइच्छेसोबत ती खाली आली. आपल्याला, आपल्या भौतिक शरीराला तिने निवडलं आणि आपलं कर्तव्य बनतं, की आपण तिला जे हवंय ते आपण तिला देतोय. ही सुरुवात आपण तेव्हा केली, जेव्हा आपण पृथ्वीवर जन्म घेतला. पण त्यातही जाणता अजाणता आपण तिला अनुभव देत आलो आणि जेव्हा अध्यात्मामध्ये पाय ठेवला किंवा अध्यात्मामध्ये प्रवास पुढे करायचा प्रयत्न केला, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने तिला हवं त्या गोष्टी द्यायचं महत्त्व आपल्याला समजलं आणि तेव्हा आपण सुरुवात केली अध्यात्मामध्ये, तेव्हा आपण सुरुवात केली आपल्या आत्म्याला खऱ्या अर्थाने ओळखण्याची. तेव्हा आपण सुरुवात केली प्रत्येक प्रकाराच्या सत्य प्रवासाची आणि अजूनही आपण त्या प्रवासात असू. प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात लागते. आपल्याला हवा असतात बऱ्याचशा गोष्टी. मग ते भौतिक जीवनामध्ये असू देत, ते आध्यात्मिक जीवनात असू देत. आपण व्यक्ती आहोत, मनुष्य आहोत. आपल्याला हव्या-हव्याशा असणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. पण त्यासाठी आपण कुठेतरी सुरुवात करतोय की नाही? हा मोठा प्रश्न आहे. सुरुवात नाही केली तर आयतं कोणी आणून देणार नाहीये. सुरुवात नाही केली तर तुम्हाला कोणी रेडीमेड आणून देणार नाहीये किंवा तुमच्या जागी येऊन सुरुवात करून कोणी तुम्हाला देणार नाहीये. हे तुम्ही स्वतः आहात, ज्याला स्वतःला स्वतः सुरुवात करायची आहे. ऑफकोर्स ध्यानामध्ये सुद्धा तुम्हाला गाईड करायला, तुम्हाला मार्गदर्शन दाखवायला, तुम्हाला प्रवासाची सुरुवात स्वतःच करायची आहे. गाईड आहे, मास्टर्स आहेत, मोठे-मोठे मास्टर्स तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला गाईड करायला गुरु तुमच्या सोबत आहे. ते मार्ग दाखवतील. पण चालायचं कोणाला आहे? आपल्याला. आयुष्य आपल्या समोर परिस्थिती उभं करेल. मग त्या परिस्थितीतनं बाहेर पडायचं कोणाला आहे? सुरुवात कोणाला करायची? आपल्याला. त्यातही आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे. जर नकारात्मक पद्धतीने आपण सुरुवात केली, तर आपण लँड होऊ विचित्र, कठीण अशा परिस्थितीमध्ये. जर सदैव आपण सकारात्मक असलो किंवा आपले हेतू एकदम मनात प्युअर आणि चांगले शुद्ध असले, तर आपण जी काही सुरुवात करू, त्याचा प्रवास आपण सुंदर पद्धतीने पार पाडू शकतो. नक्कीच गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये कृष्णांनी सांगितलंय, की आपण आपले कर्म करत राहायचे. फळांचा आपल्याला विचार करायचा नाहीये. सिमिलरली आपण सुरुवात तर करायची आहे. प्रवासात चालू करायचंय स्वतःचा प्रवास सुरू करून त्याच्यावर चालायचंय, पुढे-पुढे जायचंय. त्याचा रिझल्टचा आपल्याला काही घेणं नाही किंवा त्याच्या रिझल्टचा आपण अपेक्षा करायची नाहीये. आधीच माइंडसेट बनवून ठेवला तर नक्कीच आपल्या मनासारखं नाही घडलं, तर मग आपल्याला वाईट वाटेल आणि त्याच्यानंतर आपण काय करू, पुन्हा सुरुवात करायची आपली इच्छाच होणार नाही. भीती वाटेल. मग बघा, याच्यात कसं लिंक झालंय, की आपण आपल्या मनामध्ये जर माइंडसेट तयार केला, तिथे पहिली चूक करतो, की आपला रिझल्ट असाच असावा. ती अपेक्षा करणं चूक करतो.
ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आपण सुरुवात करायला सुरूच करत नाही किंवा ठरवतच नाही. आपण गिव्हअप करून टाकतो. जे नाहीये, जे आपण शिकलेलो नाहीये आणि शिकलेलो असू तर ते निघून जे काढून टाका ते आपल्या मनातनं. कधीही पण आपण लहानपणापासून बघतो. आपल्याला लहानपणी बऱ्याचशा वेळा आपल्याला स्टोरीज सांगितली जायची, की नेव्हर गिव्ह अप. कधीही आपल्याला कुठल्याच परिस्थितीत गिव्ह अप नाही करायचंय. पडलो, उठायचंय, पळायचंय. परत पडलो, उठायचंय, पळायचंय. जोपर्यंत आपण आपल्या मार्गावरती एकदम सुरळीतपणे स्मूथली पळत नाहीये किंवा जात नाहीये, तोपर्यंत आपण पडलो तरी उठत राहायचंय आणि सुरू करायचंय. म्हणूनच आयुष्यामध्ये काहीही परिस्थिती आली, पडलात तरी उठून सुरू करा. वेदना होतील, त्रास होतील, इट्स ओके. ते टेम्पररी असतं. ते नेहमीसाठी नसतं. पण त्यातनं आपण शिकतोय, त्यातनं आपल्यामध्ये परत हिंमत आली पाहिजे आणि आपण सुरुवात करायला परत आपल्या मनामध्ये तो तो जोश आला पाहिजे. आपलं ते मन आपल्याला बोललं पाहिजे, की "तू सुरू कर, आपलं सगळं ठीक होणार." ही सकारात्मक फीलिंग पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून मग ती पुढचा प्रवास आपला ठरतो. कुठलाही आता ध्यानामध्ये जर आपण ध्यानाची सुरुवात केली आहे, कुठलाही मास्टर किंवा कुठलाही गुरु येऊन तुम्हाला म्हणणार नाही, की तुझ्या वाटेचं ध्यान मी करेल. तुझ्या वाटेचं आत्मउन्नतीचं ज्ञान मी प्राप्त करून मग तू पुढे जाशील किंवा तुला आत्मउन्नती मी मिळवून देईल. तुला एनलाइटनमेंट मी मिळवून देईल. नाही. जर असं कोणी म्हणत असेल, तर ते अर्थात लगेच समजून घ्यायचं, की तुम्हाला वेड्यात काढलं जातंय. कारण की आत्मउन्नती, एनलाइटनमेंट हा तुमचा पर्सनल प्रवास आहे. ही तुमची सुरुवात तुम्हाला स्वतःला करायची आहे. ना मी तुम्हाला करून देऊ शकत आहे, ना कुठले दुसरे कोणी. हां, गाईडन्स मिळेल, हो, मार्गदर्शन मिळेल. पण त्यात सुरू कोणाला करायचंय? तुम्हाला. अगदी लहान बाळ जसं पहिलं पाऊल स्वतःच्या प्रयत्नाने सुरुवात करून चालायला सुरुवात करतं, अगदी तसंच तुमच्या अध्यात्मामध्ये तुम्हाला स्वतःला त्या आत्मोन्नतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. तुमच्या जागी मी येऊन नाही करू देऊ शकत किंवा तुम्हाला मी येऊन तुमचे थर्ड आय ॲक्टिव्हेट नाही करू शकत. तुमची एस्ट्रल ट्रॅव्हलिंग मी येऊन नाही करू शकत. ते तुम्हाला ध्यानाच्या प्रॅक्टिसमधनं, रेग्युलर प्रॅक्टिसमधनं, विश्वासाने, पेशन्सने तुम्हाला स्वतःला करायचंय. कारण की जर जर आपल्या आत्म्याचा वेगवेगळा प्रवास आहे, तर नक्कीच मग आपले हे प्रवासातले अनुभवही वेगळे-वेगळे असणार. डेफिनेटली तुम्हाला कुठल्या दुसऱ्या पद्धतीची मदत हवी असेल, तर ती आपण एकमेकांना नक्कीच साथ देऊन मदत करून थोडंसं पुढे घेऊन जाऊ शकतो. पण स्वतःचा प्रयत्न स्वतःच करावा लागणार आहे. दुसरं कोणीही ते करू शकणार नाहीये. इट्स युअर चॉईस. ती चॉईस पण तुमची आहे, इच्छा पण तुमची असली पाहिजे आणि ध्यानाला सुरुवात करायची आतून आलेली इच्छा पण तुमची असली पाहिजे. तुमच्या ऐवजी तुम्हाला कोणी अपलिफ्ट करू शकणार नाहीये. अगदी तसंच जसं तुमचे कर्म तुम्ही घेऊन आलात, ते कर्म वॉश करण्यासाठी तुम्हाला सुरुवात करायची ध्यान करायची. तुमचे कर्म मी नाही धुवून देऊ शकत. माझे कर्म तुम्ही नाही धुवून देऊ शकत. माझे कर्म तुम्ही नाही बॅलन्स करू शकत. तुमचे कर्म मी नाही करू शकत. पण हो, एकमेकांना आपण ध्यानाच्या माध्यमातनं, अध्यात्माच्या माध्यमातनं प्रवासाची वाट, मार्गदर्शन देऊ शकतो. अजून तो कसा सुरळीत जाईल याचा आपण टेक्निक सांगू शकतो, मार्गदर्शन देऊ शकतो. पण चालायचं तुम्हाला एकट्याला आहे. सुरुवात तुम्हाला एकट्याला करायची. ह्या गोष्टी बारीक-बारीक गोष्टी असतात, ज्या कधीच आपल्याला कोणी सांगत नाही. हो, पण लहानपणापासून जर आपण स्वतःचा ग्राफ बघितला, तर आपणच सुरुवात करतो प्रत्येक गोष्टीची. पण जर त्यातही आपण थकलो किंवा गिव्ह अप केला, तर आपण नाही जाऊ शकत पुढे. अध्यात्मामध्येही पुढे जाऊ शकत नाही. या भौतिक जगातही आपण फक्त जगण्यासाठी जगतोय असं वाटायला लागेल किंवा नको-नको वाटतील गोष्टी. जर आपण त्याच मनामध्ये अडकलो, जे मन थांबलेलं आहे. अर्थात त्या मनाकडे या, जे मन तुम्हाला म्हणतंय की सुरू कर. एक पाऊल चाल, बाकी सगळ्या गोष्टी ठीक होतील. जसं मी मागेही एखाद्या सेशन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा मला गरज गरज म्हणण्यापेक्षा जेव्हा माझ्या आतून मला आवाज येत होता, मला मार्ग माहिती नव्हता, त्यावेळेस पहिल्यांदा मी अय्यप्पा सरांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याशी पहिल्यांदा माझं बोलणं झालं. तर माझी इच्छा होती, की मला जर ध्यान येतंय, ध्यानातनं अनुभव येतायत, ते मला माझ्यापर्यंत नाही ठेवायचंय. मला जितकं मला लोकं भेटतील त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. कसं करू? काय करू? याला मार्गदर्शन हवा होता. त्यांनी मार्गदर्शन दिला. ते सरळ बोलले, की "तू एक जर तुझ्या 1000 पावलांची तुला प्रवास सुरू करायचा आहे, तर 1000 पावलांच्या प्रवासासाठी तुला एक पाऊल उचलायचं गरजेचं आहे."
ते उचल, त्याची सुरुवात कर. मग तू एकटी असली तरीही, तू एकटी नसली तरीही. आणि जेव्हा व्यक्ती एकटा असतो तेव्हा त्याला अजूनच जास्त चांगला कॉन्फिडन्स आणि हिंमत येते. तो स्वतःचा एक पाऊल पुढे ठेवतो. मग ब्रह्मांडाच्या कार्यासाठी जर तो स्वतःचा एक पाऊल पुढे ठेवून सुरुवात करत असेल, तर ब्रह्मांड त्याचा पूर्ण मार्ग अगदी चांगला आणि सरळ नेऊन देतो. प्रकाश मिळतो, दरवाजेही उघडतात. कारण की आपण सुरुवात तरी केलीये. आणि तेव्हा जेव्हा मी सुरुवात केली त्याच्यानंतर माझं स्वतःचं आयुष्य वैयक्तिक पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म झालं. तर त्यासाठी योग्य ऑब्व्हियसली त्यासाठी गाईडन्सची गरज पडते. त्यासाठी सपोर्टची गरज पडते. पण डेफिनेटली ते येतं. नेहमीच येतं. जेव्हा तुम्हाला गरज असते, जेव्हा तुमच्या आत्म्याला गरज असते, जेव्हा तुमच्या आतून आलेली हाक एकदम प्युअर आणि पवित्र असते आणि चांगल्या हेतूने भरलेली असते, तेव्हा तुम्हाला गाईड करायला मास्टर्स आणि गाईडन्स द्यायला गुरु नक्कीच येतात. तुम्हाला काय करायची आहे? सुरुवात. सुरुवात करायची आहे. एक पाऊल पुढे घ्यायचंय, सुरुवात करायची. मग मार्गदर्शन द्यायला ब्रह्मांड आपल्याला कोणाला ना कोणाला तरी आपल्याकडे नक्कीच पाठवतं. ओके? सो सुरुवात करा. हाच माझा आजचा विषय आहे आणि हाच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मग ती सुरुवात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असू शकते, तुमच्या एज्युकेशनल लाईफमध्ये असू शकते, तुमच्या जॉब लाईफमध्ये असू शकते, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये असू शकते, तुमच्या छोट्या-छोट्या निर्णयापासून मोठ्या-मोठ्या निर्णयापर्यंत असू शकते, तुमच्या आध्यात्मिक जीवनात असू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये सुरुवात करा. कोणाला तुम्हाला ढकलायची गरज नाही पडली पाहिजे. स्वतः सुरुवात करा. एकदा सुरुवात कराल तेव्हाच तुम्हाला जाऊन पुढचं कळणार आहे. जर सुरुवात नाही केली तर आपल्याला पुढचाही परिणाम माहिती नसणार आहे. आणि रिझल्ट आधी मनामध्ये माइंडसेट करू नका. बस आपल्या प्रवासाला सुरुवात करा. कधी पण लक्षात ठेवा, डेस्टिनीपेक्षा जो जर्नी आहे ती सुंदर असते. एंड रिझल्ट पेक्षा जो प्रवास आहे तो सुंदर असतो. त्या प्रवासातनं खऱ्या अर्थाने आपण शिकतो. एंड रिझल्ट येणार आहे. तो एक तर घडणार आहे आपल्यासाठी किंवा काहीतरी वेगळं होणार आहे. पण त्यातही आपल्याला शिकायला मिळणार आहे. तितकं खोल आपली अंडरस्टँडिंग पाहिजे. पण तो प्रवास सुंदर आहे. त्या प्रवासातनं शिकणं गरजेचं आहे. लक्ष्य आपलं असलं पाहिजे. लक्ष्य नसेल, गोल नसेल, तर आपण त्या प्रवासाला कधी सुरुवातच करणार नाही, ज्यातनं आपल्याला अख्खं आयुष्य शिकायचंय. त्यामुळे गोल एक असणं गरजेचं आहे. पण त्या प्रवासाला, त्या जर्नीला स्टार्ट करण्यासाठी इनिशिएट करणं गरजेचं आहे. सुरुवात करणं गरजेचं आहे. गाईडन्स असो अथवा नसो, सुरुवात करणं गरजेचं आहे आणि बाहेरचा गाईडन्स मिळण्यापेक्षा जेव्हा आतून आपली आत्मा आपल्याला सतत गाईड करत असते, तिच्या त्या आवाजाला ऐकणं गरजेचं आहे. तो आतला गाईडन्स म्हणजे तुम्हाला स्वतः तुम्ही गाईड करत आहात. त्या आवाजासोबत जा, सुरुवात करा, एक पाऊल चाला, 1000 पावलांचा तुमचा प्रवास अगदी सोपा सुरळीत जाईल. ओके? सो आपण थांबूया आणि ध्यानाला सुरुवात करूया. ज्यांना माहितीये ध्यान कसं करायचंय, त्यांनी बसायचं ध्यानासाठी. ज्यांना नाही माहिती मी सांगते. एकदम रिलॅक्स बसायचंय. ओके? सोफा, खुर्ची, बेड, जमिनीवर कुठेही बसू शकतात आणि ह्या ध्यानामध्ये एकदम सुरेख अशी गोष्ट आहे की कसलंच रिस्ट्रिक्शन नाहीये. कुठेही बसा, किती वाजताही बसा, कधीही बसा. बस ध्यानाला बसा आणि आपल्या श्वासासोबत राहायचंय. ओके? मांडी घालायची आहे. मांडी नसेल घालता येत तर पाय पसरवायचे आहेत. दोन्ही तळपाय एकमेकांवर ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. अलगद पद्धतीने मांडीवर ठेवायची आहे. पुढचे अर्धा तास कंप्लीटली आपल्याला आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. कारण की डोळे जर उघडले तर आपण काय करतोय? आपण विचारांना अजून आमंत्रण देतो. त्यापेक्षा आहे ते विचारांना घालवण्यासाठी डोळे बंद करणं गरजेचं आहे आणि आपल्या नैसर्गिक प्राकृतिक श्वासासोबत राहणं गरजेचं आहे. ओके? आपण नेहमीसारखं छान असं ग्रुप मेडिटेशन करणार आहोत आणि आतापर्यंत जर सुरुवात करायला आळस आला असेल, तो आळस झटकून इथून पुढचं आयुष्य जे आहे आणि ज्या गोष्टींना गरज आहे सुरुवातीची, त्या गोष्टींसाठी सुरुवात आपण आत्तापासूनच करणार आहोत आणि आध्यात्मिक प्रवासाला तर नक्कीच खोलवर सुरुवात करणार आहोत आणि एंड तर नाहीच आहे, सगळं अनंत आहे. त्या प्रवासाला एन्जॉय करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. ओके? सो लेट्स डू मेडिटेशन. चष्मा काढून ठेवा. चष्म्याची गरज नाहीये. डोळे बंद. आपल्या श्वासासोबत राहा. कुठेच लक्ष द्यायचं नाहीये. कुठल्याच विचारांमध्ये अडकायचं नाहीये. एकदम तुम्ही आणि तुमचं
आपला नैसर्गिक श्वास सुरू आहे त्याच्याकडे या. शून्य स्थितीमध्ये राहायचंय, जिथे एकही विचार नसेल. तेव्हाच आपल्या आतमध्ये विश्वशक्ती येईल. आपल्या श्वासाला फील करा, आपल्या शक्तीला फील करा. डोळे बंद ठेवायचे.
जेव्हा विचार येतील आपल्या श्वासाकडे यायचंय. त्यात अडकायचं किंवा गुंतायचं नाहीये. एकदम रिलॅक्स. डोळे बंद. विचारातनं बाहेर या, श्वासाकडे या. मुद्दामून श्वास घ्यायचा किंवा सोडायचा नाहीये. आपल्या श्वासासोबत राहायचंय. फायनल 5 मिनिटं अगदी रिलॅक्स.
फायनल 2 मिनिटं. डोळे बंद. आपल्या दोन्ही हातांना चोळायचंय. डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. थँक यू सो मच. खूप छान ध्यान झालं आजही. ज्यांना थोडंफार विचारांमुळे थोडंसं डिस्ट्रॅक्शन होत असेल तर काही हरकत नाहीये. सुरुवातीला होतं. पण त्यात आपण किती थांबून असतो किंवा किती त्याच्यावरती आपण धैर्य ठेवतो आणि ध्यानाला बसतो, हे महत्वाचं आहे. इव्हेंच्युअली आपले सर्व विचार सुद्धा निघून जातात आणि आपण आपल्या मनाला इग्नोर करायला, त्याच्या विचारांना दुर्लक्ष करायलाही शिकतो. तर आज आपण सुरुवात करा किंवा इनिशिएशन ह्या विषयावरती थोडंसं माहिती करून घेतली. कोणाला आपल्या आयुष्यातले कर्म नकोसे असतात? सर्वांनाच ना. कर्म, जन्म, मृत्यू हीच सायकल मध्ये आपण असतो जेव्हा आपण पृथ्वीवर जन्म घेतो. तर चांगले कर्म आपण नेहमी फोकस करतो, पण वाईट कर्म किंवा जे आपल्यासाठी चांगले नाहीयेत, जे आपण कधी काही जन्मांपासून घेतले असतील, त्यांना बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यांना बर्न करणं, वॉश करणं, स्वच्छ करणं, धुणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात कसली? ध्यानाची, सुरुवात अध्यात्माची. ती सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आतून आवाज ऐकणं, त्याचा आतून आवाज येणं हे गरजेचं आहे. जबरदस्ती बसून काही उपयोग नाही. मनात ना तो आवाज आला पाहिजे. आत्म्याच्या आवाजानेच आपण स्वतः आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करू शकतो. लक्षात ठेवा, बाहेरनं गाईडन्स मिळेल नाही मिळणार, मिळेल चांगला किंवा मिळेल एखादा फॉल्स गाईडन्सही मिळू शकतो. पण आपण आपल्या स्वतःची आत्मा आपल्याला सतत सत्याच्या मार्गाने गाईड करत असते, सतत करेक्ट गाईडन्स देत असते. फरक असतो आपल्याला ऐकण्याचा फक्त आणि सुरुवात करण्याचा. ओके? सो आय होप आजच्या या छोट्या सेशन्स मधनं तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली असेल. तर ती माहिती मिळणं आहे चांगली गोष्ट, पण त्या माहिती मिळालेल्या गोष्टीला डोक्यात स्टोअर न करता ते ऐकून सुरुवात करण्याची तुम्हाला गरज आहे. म्हणून ती सुरुवात तुम्ही आजपासून नक्की करा. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये सुरुवात करून तर बघा. बाकीच्या गोष्टी ब्रह्मांडावर सोडा आणि जर्नीला एन्जॉय करा, प्रवासाला एन्जॉय करा. त्यातनं शिकून पुढे पुढे चालत राहा. ओके? सो थँक यू सो मच. उद्या परत एकदा पुन्हा 9 वाजता आपण भेटूया. वेगळ्या टॉपिक वरती थोडंसं माहिती करून घेऊया आणि ध्यान करायला विसरायचं नाहीये. बी अ मास्टर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाहीये. ओके? थँक यू सो मच फॉर जॉइनिंग.